मी सई कुलकर्णी आणि आपण पाहत आहात तारा न्यूज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी ही सध्या सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज आपण राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात येऊन पोहोचलोय. इथं एक उमेदवार आपल्यासोबत आज उपस्थित आहेत, ज्यांचं नाव आहे संभाजी आर्डे, जे भाजप पक्षाकडून उमेदवारी ज्यांनी आता स्वीकारलेली आहे. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की राधानगरी अभयारण्य आपल्या इथेच आहे आणि आता पर्यटन वाढवून इथल्या स्थानिक लोकांना आपण रोजगार कसा देणार आहात? खरं तर राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारशामध्ये आहे. अभयारण्यात अनेक असे पॉईंट आहेत की जे आजही लोकांपासून दुर्लक्षित आहेत, विकासापासून दुर्लक्षित आहेत. राधानगरी अभयारण्यात अनेक जे वॉटरफॉल्स असतील, म्हणजे जे धबधबे आहेत, ते सुद्धा डेव्हलप होणे गरजेचं आहे. राधानगरी अभयारण्यातील अंतर्गत असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत, ज्या वन्य प्राण्यांना सुद्धा व्हायला पाहिजे, त्यासुद्धा त्या पद्धतीच्या झालेल्या नाहीत. या दृष्टीने सुद्धा मला काम करण्याची आवश्यकता वाटते आणि त्या दृष्टीने मी काम करण्याचं ठरवलं आहे. आता जिल्हा परिषद शाळांसाठी आपल्या काही वेगळ्या योजना अशा असणार आहेत का? जिल्हा परिषदेच्या शाळा निश्चित हायटेक होणं गरजेचं आहे. डिजिटल शाळा करण्यामध्ये आपण भर देऊ आणि त्या पद्धतीनं काम करून राधानगरी परिसरातील किंवा या जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजिटल कशा होतील किंवा ॲडव्हान्स कशा होतील, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळेल, या दृष्टीनं प्रयत्न करणं निश्चित गरजेचं आहे. आता युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सारख्या काही योजना आपल्या डोक्यात आहेत का, किंवा त्यामुळे ते युवक नोकरी किंवा व्यवसाय स्वतःचा सुरू करू शकतील? कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून युवकांना बऱ्याचशाच योजना आहेत, ज्या स्किल डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांच्या वैयक्तिक उन्नतीसाठी आहेत. अण्णासाहेबसारखी मराठा समाजासाठी असणारी जी योजना आहे, तीसुद्धा तेवढीच प्रभावीपणे राबवणे या भागात गरजेचं आहे. इतर समाजाच्या सुद्धा लोकांना या अनेक योजना आहेत, त्या राबवणेसुद्धा तेवढ्याच गरजेच्या आहेत. आणि युवकांच्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही म्हटला तशा पद्धतीने सुद्धा निश्चित काही करता येईल, याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. आता सरकारने अनेक योजना काढलेल्या आहेत, पण प्रत्येक योजना प्रत्येक गरजू माणसापर्यंत पोहोचते असं नाही. तर ती पोहोचण्यासाठी आपण काय विशेष करणार आहात? कशा प्रकारे पोहोचवता येतील? राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत, ज्या गरजू लोकांना पोचणे गरजेचं आहे. मग विश्वकर्मासारखी योजना असेल किंवा बांधकाम कामगारांसाठी असतील किंवा वृद्धांसाठी असतील, महिलांसाठी असतील, अनेक योजना आहेत ज्या प्रभावीपणे राबवणं तेवढ्याच गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीचं हे राधानगरीतलं जे कार्यालय आहे, गेले 3-4 वर्ष आम्ही तेच काम करत आहोत. या परिसरातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक योजनेचा लाभ पोचावा या दृष्टीने आम्ही नेहमी काम करतो. वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्प अरेंज करून किंवा इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत सुविधा देऊन त्या योजना त्यांना कशा मिळतील त्याचा निश्चित कायम आम्ही प्रयत्न करत राहिलो आहे आणि यापुढच्याही काळात ते मी करणार आहे. राधानगरीमध्ये आता वन्य प्राण्यांचा वावर खूप जास्त आहे, तर शेतकऱ्यांना त्याच्यामुळे काही नुकसान झालं तर भरपाई लगेच कशी मिळू शकेल? खरं तर हा फार मोठा प्रश्न आहे की राधानगरी अभयारण्यातील वन्य प्राणी जे आहेत, म्हणजे विशेषतः गवे, आपल्या शेतकऱ्यांच्या शेतात येतात आणि शेताचं अतोनात नुकसान करतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आजही आपल्या 50%हून अधिक वेळ त्यांच्या शेतीची रखवाली करण्यात किंवा शेतात जागं राहण्यात जातो, शेतात रखवाली करण्यामध्ये जातो. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेती करण्याचं सोडून दिलं. मला या निमित्त सांगता येईल, आदरणीय वनमंत्री माननीय गणेश नाईकजी यांची नुकतीच मी भेट घेतली आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं की या परिसरात आपल्याला येणाऱ्या काळात शेतीला संरक्षण कसं करता येईल. त्यामुळं त्यांना आपल्याला फेन्सिंग, म्हणजे शेताला वन्यप्राणी शेतात येऊ नयेत या दृष्टीनं शेतीला जे झटका, म्हणजे आपण जे करंटवरच्या आधारित जे कंपाऊंड असतं, अशा पद्धतीचं कंपाऊंड द्यायचं, जेणेकरून शेतात आपल्या वन्यप्राणी येणार नाहीत आणि लोकांच्या शेताचं संरक्षण होईल. त्याच्यासाठी शासनाकडून भरघोस निधी द्यायचा किंवा त्यांना अनुदान द्यायचं, अशा पद्धतीची एखादी चांगली योजना आपण राबवू, अशा पद्धतीचं निश्चित त्यांनी मला वचन दिलं आणि ते येणाऱ्या काळात तशा पद्धतीची योजना या विभागासाठी, विशेषतः राधानगरी अभयारण्यासाठी राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीनेसुद्धा आम्ही काम करण्याचं निश्चित केलं आहे. दुर्गम गावांमध्ये किंवा भागांमध्ये अजूनही काही अशा सामान्य अगदी गरजा आहेत ज्या पोहोचलेल्या नाही आहेत. रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, तर त्यासाठी वेगळ्या काही योजना आपल्या असणार आहेत का, की तिथंपर्यंत मोबाईल नेटवर्कसुद्धा आजपर्यंत पोहोचलेलं नाही आहे? त्यासाठी आपण काय करणार आहात? राधानगरी
च्या बऱ्याचशाच्या वरच्या वस्तीमध्ये ज्या अभयारण्याच्या क्षेत्रात असतील किंवा वाकीगोलसारख्या ठिकाणी असतील मोबाईल नेटवर्क नाही हे निश्चित आहे. शिवाय तिथं अजूनही रस्त्यांच्या काही दुरावस्था आहेत. पण राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या बऱ्याचशाच ज्या रस्त्यांच्या बाबतीतले धोरणं आहेत त्या धोरणातून निश्चित आताच प्रत्येक वाडीत रस्ता पोचायला आला. येणाऱ्या काळात या परिसरात एकही गाव रस्त्यापासून वंचित राहणार नाही याची निश्चित आम्ही जबाबदारी घेऊन काम करणार आहोत. आता जर बघायला गेलं तर महिला सुरक्षितता आणि महिला सक्षमीकरणाचा प्रश्न जो आहे तो प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतो. तर आपल्या इथे वेगळं काही आपण करणार आहात का? त्यासाठी काही योजना आपण राबवणार आहात का? महिलांच्या उन्नतीसाठी किंवा महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना आहेत. नुकतीच एक आई नावाची योजना जी लॉन्च झाली आहे त्या आई या योजनेतून आपल्या परिसरातील महिलांना स्वतःचे छोटे व्यवसाय करण्यासाठी 15 लाख रुपयेपर्यंतचं अर्थसहाय्य दिलं जातं आणि त्याला 35% अनुदान आहे. ती योजना प्रभावीपणे आपल्या भागात राबवली गेली तर या परिसरातील बऱ्याचशाच महिलांना त्या योजनेचा फायदा होईल आणि आपले छोटे छोटे व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना मदत होईल आणि ती योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मधुमक्षिका पालन किंवा रोजगार, जंगलावर आधारित काही रोजगार असतील तर ते कसे डेव्हलप करता येईल याचा काही प्लॅन आहे का तुमचा? राधानगरी परिसरात अभयारण्यावर आधारित किंवा या परिसरातील ज्या मधमाशी पालन म्हणा किंवा आणखी इतर काही गोष्टी आहेत की या वन उपज असतील या सर्वावर प्रक्रिया करणारे उद्योग या व्यवसाय इथं उभारणं तेवढंच गरजेचं आहे किंवा त्यावर लोकांचं विशेषतः प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. या गोष्टीचं प्रशिक्षण कसं होईल लोकांना आपण कशा पद्धतीनं त्याच्यात प्रशिक्षित करू आणि जास्तीत जास्त लोकांना त्या पद्धतीचं चांगलं प्रशिक्षण देऊन हा सर्व उद्योग आपल्या अभयारण्यावर आधारित किंवा या जंगलावर आधारित चांगल्या पद्धतीनं कसा उभा करता येईल हे निश्चित आपल्याला करावं लागेल. गरोदर माता, लहान मुलं किंवा दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य सेवा व्यवस्थित वेळेवर पोहोचू शकतील यासाठी काही योजना असणार आहेत का? राधानगरी शहरामध्ये सध्या एक ग्रामीण रुग्णालय आहे. सध्या ते 30 बेडचं रुग्णालय आहे. येणाऱ्या काळात ते रुग्णालय 100 काटाचं व्हावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो आहे आणि येणाऱ्या काळात या रुग्णालयाला राधानगरी रुग्णालयाला मोठं स्वरूप मिळावं आणि त्या रुग्णालयाच्या माध्यमातून या परिसरातील सर्व माता भगिनींना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपल्याला प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. आम्हाला आमच्या निश्चित त्या प्रयत्नांना यश येईल आणि येणाऱ्या काळात ते सुद्धा होईल. आपण जर निवडून आलात, आपल्याला संधी मिळाली तर मग पहिल्या 100 दिवसात आपण कोणती कामं पूर्ण कराल? पहिल्या 100 दिवस म्हणण्यापेक्षा नेहमीच मी कामात राहीन कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पूर्ण वेळ जिल्हा परिषदसाठी मी वेळ देण्यास कटिबद्ध राहील. या परिसरातील प्रत्येक नागरिकासाठी वेळ देण्यासाठी मी 100 दिवस म्हणणार नाही, मी नियमितच कामात राहील कारण यापूर्वीसुद्धा मी नेहमी कामातच होतो आणि पुढच्या काळातसुद्धा 100 दिवसाचं व्हिजन न ठेवता पूर्ण 5 वर्षाचं व्हिजन ठेवून 5 वर्ष जेणेकरून लोकांना प्रत्येक नागरिकाला आपला जिल्हा परिषद सदस्य चांगला वेळ देतोय किंवा आपला तो पूर्ण वेळ काम करतोय याची जाणीव झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक माणसाचं समाधान होण्यापर्यंत आपण काम करत राहणार. आताच आपण म्हणालात की याआधी सुद्धा आपण सक्रिय होतात यामध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये. तर याआधीची कोणती कामगिरी अशी सांगाल जी तुमच्यासाठी समाधानकारक होती? मी अनेक गोष्टी केल्या ज्या खरं तर यापूर्वी या कार्यालयाच्या माध्यमातून राधानगरी परिसरातील मी जवळपास 2,500हून अधिक बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी करून मोफत साहित्य वाटप केलं आहे. पंतप्रधान मोदीजींची श्रमिकांसाठी असणारी योजना जी होती 8,000 श्रमिकांची मी नोंदणी करून त्यांना ई-श्रम कार्डचं म्हणजे त्यांना 2 लाख रुपयाचा विमा आणि ई-श्रम कार्ड मोफत वाटलेले आहेत या कार्यालयाच्या माध्यमातून. अनेक गोरगरीब लोकांना ज्यांना वृद्धकाळाची पेन्शन असेल, विधवा पेन्शन असेल, या कार्यालयाच्या माध्यमातून नेहमी त्यांची मोफत ते डॉक्युमेंट्स पेपर करून कायम त्यांना मी त्याच्या सुविधा पुरवल्या आहेत. अशा अनेक आहेत ज्या सांगता येतील मला की ज्या मी नेहमी लोकांच्या अनेक ज्या छोट्या मोठ्या गरजा आहेत, मग तहसीलदार कार्यालयाच्या असतील आणि पंचायत समितीच्या माध्यमात असतील किंवा आणि काय असतील, तर नेहमी त्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्न करत राहिले. याही पुढच्या काळात तेच करत राहणार
कारण भारतीय जनता पार्टीचं हे कार्यालय लोकांसाठी नेहमी खुलं आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून नेहमी या परिसरातील जनतेला न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो. तुमच्यात असं वेगळेपण कोणतं आहे, काय सांगाल की विरोधकांपेक्षा तुम्हाला ते वेगळं सिद्ध करतं आणि लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं असं वाटतं? वेगळं पण म्हणजे मी नेहमी एक सामान्य कार्यकर्ता आहे, पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. माझा प्रोफेशनल माझं हे राजकारण हे पूर्ण वेळासाठी आहे, जनतेसाठी आहे. इतरांचं जे आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे आज उभारलेले आहेत त्यांना जिल्हा परिषद हे पार्ट टाईम जॉब आहेत. त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने कोण इतर माध्यमं आहेत त्यांच्याकडे, इतर ठिकाणी त्यांनी सत्ता केंद्रात ती आहेत आणि मला फक्त जिल्हा परिषदच हे एकच सत्ता केंद्र असणार आहे. त्यामुळे मी या पदाला निश्चित न्याय देणार. आता राजकारण बाजूला ठेवून सर्व गावांसाठी समान काम कसे करणार, काय सांगाल? राजकारण नेहमीच आपण कायमच आपण समाजकारण करणारा कार्यकर्ता आहे. राजकारणापासून नेहमीच मला खरं तर राजकारण करताच येत नाही असं लोकांचं मत आहे. कारण मी एक समाजकार्य करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं कुठल्याही गावावर म्हणण्यापेक्षा कुठल्याही माणसावर कुणावरही अन्याय होणार नाही हे कायमच मी वागलो आहे आणि तशाच पद्धतीने इथून पुढे वागत राहील. कुणावर अन्याय होणार नाही आणि प्रत्येक माणसाचं समाधान, प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक गावकऱ्याचं समाधान होईल असंच माझ्याकडून काम केलं जाईल. कारण देशात माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात असणारं सरकार, राज्यात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात असणारं सरकार, या सरकारच्या जेवढ्याही योजना आहेत ह्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्यासाठी केलेल्या योजना आहेत. शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळावा अशा पद्धतीच्याच योजना आहेत आणि त्याच योजना आपण प्रभावीपणे राबवण्यासाठी, कारण बघा तुम्ही मोदींनी जेवढ्या योजना केल्या त्या कधीही कुठल्या या विशेष समुदायाला किंवा विशेष याला फायदा होईल अशा पद्धतीच्या घेतलेल्या नाही. नेहमी त्यांच्या ज्या योजना आहेत त्या समाजाच्या शेवटच्या घटकाला कसा फायदा होईल अशाच पद्धतीचे आहेत. मग ती घरकुल आता प्रधानमंत्री आवाससारखी योजना ज्या प्रभावीपणे आज राबवली जाते, या परिसरात जवळपास 1000हून अधिक लोकांना घरकुल जे मिळाले ती कधी कुठलाही भेदभाव न करता दिलेली घरकुल आहेत. मी दरम्यानच्या काळात त्या प्रत्येक घरकुलवाल्याला भेट दिली. माझ्या लक्षात आलं की खरोखर गरजू लोकांना ती घरकुल मिळाली. त्यामुळं अशा पद्धतीच्या ज्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी ज्या पद्धतीने आपल्या व्हिजनवर काम करतात तशाच पद्धतीनं देवेंद्रजी ज्या पद्धतीने समाजाच्या प्रत्येक घटकाला लाभ होईल अशा पद्धतीने व्हिजनवर काम करतो. आम्ही त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याच व्हिजनवर काम करून समाजातील प्रत्येक घटकाला या सगळ्या रचनेचा फायदा होईल याच्यासाठीच काम करावं. शेवटी राधानगरीच्या मतदारांना काय सांगू इच्छिता, काय आवाहन कराल? मी तमाम राधानगरीच्या मतदार भगिनींना सांगू इच्छितो की मी संभाजी यशवंत आरडे आज राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात तुमच्या आशीर्वादाने तुमच्या जीवावर ही स्वाभिमानाची लढाई लढत आहे. या स्वाभिमानाच्या लढाईत तुम्ही माझ्याबरोबर राहा आणि मला भरघोस मताने विजयी करा. मतदार त्यांचा निर्णय मतदानातून नक्कीच घेतील, पण राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप पक्षाकडून उमेदवारी घेतलेले संभाजी आरडे सर आज आपल्यासोबत उपस्थित होते. त्यांच्यासोबतचा हा संवाद आज आपण इथेच संपवतोय. धन्यवाद सर. धन्यवाद.